शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आपला नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो हप्ता आहे तो जमा करण्याकरता आपण कार्यक्रम केला आणि एका क्लिकवर हे पैसे आता जमा झाले। शेतकरी बांधवांनो, आत्ताच सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे। शेतकरी बांधवांनो, गेल्या कित्येक महिन्यांपासून तुम्ही नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याची वाट बघत होता। सरकारने हप्ता लवकर दिला नाही हे मान्य करावं लागेल, कारण केंद्राकडून पीएम किसान योजनेचे पैसे एकदम व्यवस्थितपणे दिल्याचं आपल्याला दिसून आलं। परंतु राज्य सरकारकडून नमो शेतकरी योजनेचे पैसे व्यवस्थित शेतकऱ्यांना दिले गेले नाहीत हे आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेलं आहे। त्याचं कारण म्हणजे कर्जमाफीचा निर्णय सरकारला घ्यायचा होता, त्याची तयारी सुरू असल्यामुळे नमो शेतकरी योजनेचा हप्ता लवकर देता आला नाही। परंतु आता सर्व काही व्यवस्थित होणार असून शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात 2 टप्प्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता असे एकूण 4000 रुपये डीबीटीच्या अंतर्गत बँकेच्या खात्यावरती आता जमा केले जाणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, 4000 रुपये एकत्रित तुमच्या खात्यात जमा होणार आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण पैसे कधी येणार, कोणत्या जिल्ह्यांना सर्वात आधी मिळणार आणि कोणती कामे करायची आहेत या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। त्यासाठी व्हिडिओ पुढे पाहण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा। बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेला उशीर झाला असला तरी आता डबल फायदा मिळणार आहे। उशिरा का होईना, चांगला निर्णय सरकार घेण्याची तयारी करत आहे। नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि त्याचबरोबर 2 लाख रुपये कर्जमाफीचे पैसे अशी मोठी रक्कम शेतकऱ्यांना आता भेटणार आहे। डीबीटीच्या माध्यमातून म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पूर्ण रक्कम जमा होणार आहे। बघा, डीबीटीची प्रक्रिया अशी असते की तिकडून पैसे पाठवल्यानंतर इकडे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पूर्ण रक्कम 35 ते 40 मिनिटांमध्ये जमा होत असते। म्हणजे आता तुम्हाला चिंता करण्याची गरज पडणार नाही। सरकारने एकदा पैसे वाटपाचं बटन दाबलं की 35 ते 40 मिनिटांमध्ये पूर्ण पैसे तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा होतील। यावेळेस 9व्या हप्त्याचे 2000 रुपये आणि 10व्या हप्त्याचे 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये 2 टप्प्यांमध्ये दिले जाणार आहेत। आधी 9वा हप्ता कोणत्या क्षणी जमा होणार आणि त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात 10वा हप्ता, अशा पद्धतीने पूर्ण नमो शेतकरी योजनेचे पैसे बळीराजाच्या खात्यावरती देण्याचं काम सरकार करणार आहे। ही शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे। आता बघा शेतकरी बांधवांनो, पैसे मिळवण्यासाठी सरकारने 2 महत्त्वाची कामे सांगितली आहेत। ही 2 कामे जर तुम्ही केली नाहीत तर यावेळेस नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुमच्या खात्यात दिला जाणार नाही। कर्जमाफीचे 2 लाख रुपये सुद्धा मिळणार नाहीत। मोठी अडचण निर्माण होऊ शकते। त्यामुळे ही 2 कामे आजच करून घ्या। पहिलं काम म्हणजे ई-केवायसी। पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण असणं गरजेचं असतं आणि कारण नमो शेतकरी योजनेची पात्रता ही पीएम किसान योजनेवरच आधारित आहे। त्यामुळे तुम्हाला ई-केवायसी करायची आहे। ई-केवायसी नसेल तर करा। ज्यांची ई-केवायसी केलेली नाही त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्यांनी केली असेल त्यांना पैसे येणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या। दुसरं काम म्हणजे पॅन कार्ड आणि आधार कार्ड बँकेशी जोडणे। तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड बँकेशी जोडलेलं असणं अनिवार्य आहे। ही गोष्ट जर नसेल केलेली तर आजच करून घ्या। त्याचबरोबर ज्या बँक खात्यात पैसे हवे आहेत ते खाते डीबीटीसाठी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरसाठी सक्रिय असावं, ही देखील गोष्ट लक्षात घ्या। म्हणजे येणारी रक्कम तुमच्या बँक खात्यात पूर्णपणे जमा होईल। शेतकरी बांधवांनो, अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि कर्जमाफी दिली जाणार आहे ते एक एक करून सांगते। सर्वांनी लक्ष देऊन बघा। सर्वात पहिल्यांदा अहिल्यानगर जिल्हा। अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्वात आधी नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता 2000 रुपये, 10वा हप्ता 2000 रुपये असे एकूण 4000 रुपये दिले जाणार आहेत आणि त्याचबरोबर
कर्जमाफीचे 2 लाख रुपये सुद्धा या जिल्ह्यात वाटप केले जाणार आहेत. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. त्यानंतर सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. डीबीटीच्या अंतर्गत पूर्ण पैशांचे वितरण या जिल्ह्यात केलं जाणार आहे. सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मुख्यमंत्र्यांनी सांगितलेली 2 कामे लवकरात लवकर करायची आहेत, तरच पैसे येतील. त्यानंतर धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे पैसे तर मिळतीलच, परंतु याशिवाय पीक विमा नुकसान भरपाई सुद्धा दिली जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील तब्बल 4 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे टाकले जाणार आहेत. कुणाला 18,000, कुणाला 20,000 अशी वेगवेगळी रक्कम मिळणार आहे. आणि त्यावर नमो शेतकरीचे 4,000 रुपये आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये वेगळे. म्हणजे धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. त्यानंतर बघा छत्रपती संभाजीनगर जिल्हा. या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये दिले जाणार आहेत. त्यानंतर नांदेड जिल्हा. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि कर्जमाफी या दोन्ही गोष्टींचा लाभ या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यानंतर लातूर जिल्हा. लातूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये जमा होणार आहेत. त्यानंतर बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा याच पद्धतीने डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण रक्कम दिली जाणार आहे. त्यानंतर अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुमची कर्जमाफी आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे आता येत आहेत. त्यानंतर अमरावती जिल्हा. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा सरकारने निर्णय घेतला आहे. नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये या जिल्ह्यात सुद्धा दिले जाणार आहेत. त्यानंतर यवतमाळ जिल्हा. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान आणि त्याशिवाय नमो शेतकरी योजनेचे पैसे सुद्धा दिले जाणार आहेत. त्यानंतर नागपूर जिल्हा. नागपूर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यानंतर बुलढाणा जिल्हा. बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनो, तुम्ही खूप दिवसांपासून वाट बघत होता ते पैसे आता येणार आहेत. त्यानंतर वाशिम जिल्हा. वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये मिळणार आहेत. आणि शेवटी सोलापूर जिल्हा. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या योजनेचा पूर्ण लाभ मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, या जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे का ते एकदा चेक करून घ्या. जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँकेच्या खात्यावरती नमो शेतकरी योजनेचे 4,000 रुपये आणि कर्जमाफीचे 2 लाख रुपये लवकरच जमा होणार आहेत. आणि ज्यांनी नियमित कर्ज फेडलं त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान सुद्धा मिळणार आहे. एकूण पाहता शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळणार आहे. त्यामुळे चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. बघा शेतकरी बांधवांनो, आता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगते. पैसे मिळवण्यासाठी कोणत्याही दलालाला पैसे देऊ नका. कोणी सांगत असेल की पैसे द्या, मी नमो शेतकरी योजनेचे पैसे मिळवून देतो, तर अशांपासून सावध रहा. ही सर्व प्रक्रिया डीबीटीच्या माध्यमातून थेट होत असते. कोणताही मध्यस्थ नाही. सरकारकडून थेट तुमच्या खात्यात पैसे येतात. त्यामुळे कोणाला पैसे द्यायची गरज नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो, पैसे नेमके कधी येणार याबद्दलची माहिती सांगते. सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हप्ता 25 ते 28 जुलैच्या आसपास शेतकरी बांधवांना दिला जाऊ शकतो असा अंदाज आहे. आणि कर्जमाफीची रक्कम पण याच महिन्यात दिली जाणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही. पैसे येणारच आहेत. फक्त ई-KYC पूर्ण करा. आधार, पॅन बँकेशी लिंक करा आणि वाट बघा. बघा शेतकरी बांधवांनो, जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं नसेल तर अजिबात काळजी करू नका, कारण पुढे सुद्धा यादी जाहीर करण्यात येणार आहे.
आणि जेव्हा अधिकृत तारीख नमो शेतकरी योजनेच्या पैसे वाटपाची येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या कृषी हेल्पलाईन 1.0 चॅनलच्या माध्यमातून कळवण्यात येईल. त्यामुळे आत्ताच आपल्या कृषी हेल्पलाईन 1.0 चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व शेतकरी बांधवांना आत्ताच शेअर करा. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.